आणि आता दिवसभरातल्या इतर मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात आपण। मनोज जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार। शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। तर सरकारनं भ्रमात राहू नये, 288 उमेदवार पाडून दाखवू, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली। शहरातील 600 शाळा, 50 महाविद्यालय बंद। कारागृह भरती देखील पुढे ढकलली। जालना रोड 7 तास बंद राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। 29,400 कोटींच्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर। मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूल घेऊन धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 10 कलमांतर्गत गुन्हा दाखल। हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे। पुणे पालिका पूजा खेडकरच्या बाणेर परिसरामध्ये बंगल्याची पाहणी करण्याची शक्यता। बंगल्याबाहेर अतिक्रमण झाल्याची माहिती आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी आज पाहणी करण्याची शक्यता। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाचा परवाना रद्द होणार आहे। वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलिसांची आरटीओला पत्राद्वारे विनंती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना दिलासा। भिवंडी न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची राहुल गांधींची याचिका उच्च न्यायालयानं योग्य ठरवली। महसुली जमा आणि खर्चात तफावत वाढली। कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे। कर्जाचाच बोजा हा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण आहे। वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। सोशल मीडियाद्वारे संभाजीनगरमधील 50 तरुण इसिसच्या जाळ्यामध्ये आले। तर एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर। इसिसचं जाळं पसरवणाऱ्या मोहम्मद जोएबला हर्सुल बोगमधून अटक करण्यात आली।